सुरू झालेल्या आज आपण उद्घाटन होणार आहे. स्वामीजी आल्यानंतर त्याचं अधिकृतपणे उद्घाटन होईल. पण एकूणच ट्रॅफिकची समस्या, नवीन रस्ते आणि या सगळ्यामुळे होणाऱ्या अडचणी पाहता स्वामीजींनाही यायला उशीर झाला होतो आहे. आणि मी सकाळपासून इथे आहे. माझे पुढचे कार्यक्रम आहेत म्हणून मला आता जावं लागतंय, नाहीतर मी शेवटपर्यंत नक्की थांबलो असतो. गुळगुळे परिवारांनी मला अगदी आपल्या आत्मीयतेने घट्ट बांधून ठेवलेलं आहे. आणि ते बांधून ठेवण्यामध्ये त्यांची आत्मीयता, त्यांचं प्रेम, त्यांचा व्यवहार आणि त्यांच्या कार्यामधला प्रामाणिकपणा, त्यांच्या कार्यामधली तळमळ ही कारणीभूत आहे. त्यांच्या कार्याला म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत. या कार्याशी मी आता माझ्या माहितीप्रमाणे तरी एक 7-8 वर्ष तरी किमान झाली की पहिल्यांदा दीनानाथ मंगेशकरमध्ये एका कार्यक्रमात आपण एकत्र भेटलो. तुम्ही बोलवलं होतं, मी आलो होतो. आणि त्यानंतर मी अत्यंत बारकाईने आपल्या सगळ्या कामांकडे लक्ष ठेवून आहे. आणि या प्रकल्पाला सुरुवात करण्याचा मानस तुम्ही त्यावेळेला व्यक्त केला होता, तेही तुम्ही सांगितलं होतं. आणि याची जी आता ही जी वास्तू हळूहळू पूर्णत्वाला जाते आहे, त्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती तुम्ही मला देत होतात. आणि आग्रहाने तुम्ही आजची तारीख ठरवून मला इथे बोलवलं, म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानतो. इथे तुम्ही बोलवल्यामुळे मला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग आला. श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात बसून उत्कृष्ट अशा प्रकारच्या भजनाचा आनंद घेण्याचा माझा योग होता. मला एक अत्यंत स्वादिष्ट प्रसाद ग्रहण करण्याचा देखील मला आज इथे योग मिळाला. आणि गीतांजली ताईंसारख्या, आम्रपाली ताईंसारख्या भगिनी आज मला इथे मिळाल्या. नंदकुमारजींसारखे कार्यकुशल भाऊ मला इथे मिळाले. आणि पुन्हा पुन्हा या गावात यावं असं वाटण्यासारखा एक सेवा प्रकल्प इथे निर्माण होतोय. त्याला माझ्या हृदयापासून शुभेच्छा आहेत. आणि या प्रकल्पाला माझ्याच्यानी जसं जसं शक्य होईल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा प्रचंड बहुमताने या देशाचे पंतप्रधान बनणार आहेतच. आणि त्याच्यामुळे ते बनल्यानंतर मग केंद्र सरकार म्हणून काही मदत मिळवून आणून द्यायची असेल, कारण मी दिल्लीत असतो, त्याच्यामुळे मी तुमच्या प्रकल्पाच्या सोबत आहे. आणि अशा प्रकारचे प्रकल्प जितके जास्त होतील तितके या देशामध्ये दिव्यांगांची खूप मोठ्या प्रमाणावर सेवा होईल. मला आग्रहाने आज सांगावंसं वाटतं की वत्झर मॉडेल मी गेल्या वर्षी बघून आलो. शंकर बाबा पापळकर हे अमरावतीच्या जवळ वत्झर गावामध्ये त्यांना एक जमीन मिळाली. त्या जमिनीवर त्यांनी दिव्यांगांसाठी आश्रम सुरू केला. आणि एक खूप मोठी गंभीर समस्या अशी आहे की वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही जो अनाथ आहे, ज्याचे कोणी नाही आहे, अशा दिव्यांगांसाठी आश्रम चालवण्यासाठी कायद्याने कुठलीही तरतूद नाही आहे. वयाच्या 18व्या वर्षांनंतर कुठल्याही अनाथाश्रमामध्ये मुलांना ठेवता येऊ शकत नाही, कारण ते मॅच्युअर होतात, ते बालिग होतात. आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःचं जीवन ते स्वतः बाहेर जाऊन त्यांनी जगावं. जबाबदारी संपते वयाच्या 18 वर्षानंतर. हे सामान्य अनाथ मुलांसाठी ठीक आहे, पण जी दिव्यांग मुलं आहेत आणि अनाथ आहेत त्यांना सोडून दिलेलं आहे. 18 वर्षानंतर त्यांना चक्क बालगृहाच्या बाहेर नेऊन सोडून देण्यात येतं. त्यांना कोणीही बघणारं नसतं. आणि तुम्ही कल्पना करू शकता त्यांची अवस्था काय होत असेल. अशा जवळजवळ 125 सोडून दिलेल्या मुलांना त्यांनी आपल्या बालगृहामध्ये किंवा आपल्या आश्रमामध्ये वत्झरमध्ये त्यांनी सांभाळलं, अजूनही सांभाळतायत. 40 मुलांची लग्न लावून दिली त्यांनी. त्याचबरोबर आज त्यांच्यामध्ये MPSC परीक्षा पास झालेले 3 आहेत दिव्यांग. आणि त्यांच्यामध्ये गांधारी नावाची अत्यंत गोड गळ्याची दृष्टी दिव्यांग कन्या आहे. तर हे सगळं काम मी पाहून गेलो होतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा लोकांना शोधून शोधून पद्म पुरस्कार देतात. तर तसं शंकर बाबा पापळकरांना
यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ते संघाचे स्वयंसेवक आहेत आणि मला अभिमानाची गोष्ट अशी आहे की शंकर बाबा पापळकरांना पद्मश्री मिळाल्यानंतर ते सरळ नागपूरला आले. नागपूरला येऊन रेशीम बागेमध्ये गेले जिथे डॉक्टर हेडगेवारांची समाधी आहे. त्यांनी त्यांना मिळालेली पद्मश्री डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीवरती अर्पण करून टाकली. म्हणजे राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम इदम न मम, मी देशाला दिलं हे देशाचं आहे, ते माझं नाही आणि मिळालेला पुरस्कारही माझा नाही, ही परमोच्च कोटीची स्वयंसेवकत्वाची भावना दाखवणाऱ्या शंकर बाबा पापळकरांना मी इकडनं प्रणाम करतो. आणि गुडगुळे परिवार हा तितक्याच तुल्यबळ अप्रतिम काम करतो आहे आणि ते किमान येणारी 30-35 वर्ष आता त्यांची वय पाहता अशाच प्रकारचं भव्य आणि दिव्य कार्य उभे करणार आहेत. आणि अशा सगळ्या कार्यांमध्ये मी आणि माय होम इंडिया माझी स्वयंसेवी संस्था आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्याच्यामुळे तुम्ही मला बोलवलं, खूप आनंद झाला. आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.